नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न विचारू का? तुमच्या मोबाईलमध्ये दोन गोष्टी कधीच कमी होत नाहीत. पहिली म्हणजे स्क्रीनशॉट आणि दुसरी म्हणजे वॉच लेटरमध्ये पडून असलेले यूट्यूब व्हिडिओज. तुम्ही सांगा बरं याबद्दल तुमचं नक्की होतं का असं? आपण मोठ्या उत्साहात म्हणतो हा व्हिडिओ नंतर बघतो, पण तो नंतर कधी येतच नाही आणि मग वॉच लेटरमधले व्हिडिओज आपले म्हातारे होऊन जातात. असं होतं का तुमच्यासोबत पण? असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आहे. आता अजून एक परिस्थिती होते की सपोज उद्या एक्झाम असेल आणि मित्रमैत्रिणींचा मेसेज येतो, फोन येतो की भाऊ तू PDF बघितलंस का? आणि आपण मात्र मोठ्या कॉन्फिडन्समध्ये रिप्लाय देतो, हो हे काय बघतोच आहे. आणि PDF उघडल्यानंतर जवळजवळ 200 पानांचं ते PDF दिसल्यानंतर असं वाटतं यापेक्षा मी ही PDF बंद ठेवलेलीच बरी. असं होतं का तुमच्यासोबत? आज जर का तुम्हाला असं घडत असेल तर मी तुम्हाला खूप छान आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे, ज्यामध्ये 45 मिनिटांचा यूट्यूब व्हिडिओ, मोठे मोठे PDF, मीटिंग नोट्स, माइंड मॅप्स हे सगळं एका AI टूलमुळे खूप छोट्या आणि कमी शब्दात तुम्हाला समजून जाणार आहे आणि हे काही मिनिटातच समजू शकतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे NoteGPT या टूल्सबद्दल माहिती. आणि हो, NoteGPTचा वापर करून माझाच व्हिडिओ तुम्ही समरी करून पाहू नका बरं का. त्यामुळे हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, कारण मी शेवटी एक फीचर दाखवणार आहे, जे फीचर पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे फीचर प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असायला हवं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. आजकाल AI टूल्स खूप आहेत. कोणी म्हणतं ChatGPT वापरा, कोणी म्हणतं Gemini, कोणी म्हणतं क्लाउड. पण हे टूल जे आहे ते थोडंसं वेगळं आहे, कारण हे टूल उत्तर देत नाही, वेळ वाचवतं. आणि आजच्या जगात पैशांसोबत वेळही तितकाच महत्त्वाचा आहे. समजा तुम्हाला AI शिकायचं आहे आणि यूट्यूबवर गेलात, सर्च केलं, पहिला व्हिडिओ 1 तास, दुसरा व्हिडिओ 2 तास, तिसरा व्हिडिओ 30 मिनिटे. आता इतका वेळ कोणाकडे आहे? कधी कधी व्हिडिओमध्ये 10 मिनिटं इंट्रोडक्शन, 5 मिनिटं सबस्क्राईब करा अशीच माहिती दिली असते आणि शेवटच्या 8 मिनिटात काय आपल्याला पाहिजे ती महत्त्वाची माहिती मिळते. म्हणून NoteGPTमध्ये फक्त त्या व्हिडिओची लिंक पेस्ट करा आणि तुम्हाला मिळून जाईल छान अशी माहिती जी तुम्हाला पाहिजे. काही सेकंदातच AI संपूर्ण व्हिडिओ समजून घेतो आणि त्यातील मेन पॉईंट्स, इम्पॉर्टंट कन्सेप्ट, समरी आणि की टेकवेज एका जागी दाखवतो. याचा अर्थ 45 मिनिटांचा व्हिडिओ 3 ते 4 मिनिटात समजून घेण्यास मदत होते. विद्यार्थी असाल, टीचर असाल, कॉन्टेंट क्रिएटर किंवा इंटरव्ह्यूची तयारी करत असाल, हे फीचर खूप उपयोगाचं आहे. पण थांबा, अजून बेस्ट फीचर बाकी आहे बरं का. ते म्हणजे PDF समरी. आपल्या आयुष्यात एक मोमेंट असा येतो जेव्हा PDF उघडल्यावर आपण PDF वाचतच नाही, PDF आपल्याकडे बघत असतं. इतकी मोठी फाईल, रिसर्च पेपर्स, नोट्स, बुक्स सगळं वाचायला तास तास लागतात. पण जर तुम्हाला आधी त्यामध्ये काय आहे हेच समजलं तर यासाठी तुम्हाला हे टूल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला अगोदरच माहिती पडलं तर खूप जास्त हेल्पफुल होईल, बरोबर की नाही? काय करायचं तर NoteGPTमध्ये PDF अपलोड करायचं आणि तुम्हाला छान अशी माहिती मिळेल. म्हणजेच की AI त्या PDFमधील मुख्य मुद्दे, डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि छोटा समरी तयार करतो. आता एक गोष्ट स्पष्ट सांगते, हा टूल तुमचा अभ्यास करणार नाही, एक्झाम पण तुमच्याऐवजी देणार नाही, ठीक आहे ना. अभ्यासाची सुरुवात कुठून करायची, रिव्हिजन कशी करायची हे नक्की सोपं करतं आणि माझ्या मते हे फीचर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त उपयोगी आहे. अजून एक फीचर आहे जे मला सर्वात जास्त आवडलं, कारण ते फीचर मोठ्या मोठ्या चॅप्टर्स एका नजरेत समजून द्यायला मदत करतं आणि त्याचं नाव आहे माइंड मॅप. चला ते पाहूया कसं. आपण सगळ्यांनी लहानपणी एकदा ना एकदा असा अभ्यास केला असेल, उद्या परीक्षा आहे आणि आज रात्री आपण पुस्तक उघडतोय आणि पुस्तक उघडताच आपल्याकडे बघून म्हणालं की चल आत्ता मला एका रात्रीत काही लक्षात राहणार नाही, बहुतेक मी उद्या फेलच होतोय, असं तुम्हाला वाटलं का? खरं सांगायचं तर मोठे मोठे चॅप्टर्स वाचणं एवढं अवघड नसतं, पण अवघड काय असतं माहिती आहे? ते लक्षात ठेवणं आणि एका रात्रीत लक्षात ठेवणं तर अजूनच अवघड असतं. आणि इथेच मला NoteGPTमधलं एक भन्नाट फीचर आवडलं, ते म्हणजे आहे माइंड मॅप. खरं तर या पद्धतीने तुमचा खूप जास्त टाईम वाचणार आहे आणि खूप जास्त पटकन गोष्टी लक्षात राहणार आहे. समजा तुम्ही एखादा चॅप्टर वाचला, AI त्या चॅप्टरमधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा एकमेकांशी जोडून एक सुंदर अशी डायग्राममध्ये दाखवतो. म्हणजे कोणता टॉपिक कुठून सुरू होतो, कोणता टॉपिक कोणाशी जोडलेला आहे आणि संपूर्ण चॅप्टरचा फ्लो एका नजरेत समजतो. माझ्या मते जे विद्यार्थी MPSC, UPSC, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे फीचर खूप उपयोगी आहे. कारण
वाचणे एक गोष्ट आहे, पण समजून लक्षात ठेवणं ती वेगळी गोष्ट आहे. चला तर मग माइंड मॅपचा वापर करून तुम्ही छान प्रकारे डायग्राम क्रिएट करून गोष्टी लक्षात ठेवू शकता. आता पुढचं फीचर तर कॉन्टेंट क्रिएटरसाठी सोन्याहून पिवळं आहे. कधी असा अनुभव आलाय का की एखादा यूट्यूब व्हिडिओ पाहत असताना 15 मिनिटाला एक इम्पॉर्टंट पॉईंट ऐकला आणि नंतर पुन्हा शोधायला गेलात, मग सुरू होतं पुढे मागे आणि शेवटी राहू दे. अगदी माझ्याबरोबरही असं अनेकदा झालंय. म्हणून नोटजीपीटीमध्ये आहे ट्रान्सक्रिप्ट फीचर. या फीचरमुळे संपूर्ण व्हिडिओमधलं बोललेलं लिहून मिळतं, तेही टाईम स्टॅम्पमध्ये. आणि तुम्हाला एखादा पॉईंट पुन्हा शोधायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, थेट त्या पॉईंटपर्यंत पोहोचता येतं. जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल, रिसर्च करत असाल, ऑनलाईन कोर्सेस पाहत असाल तर हे फीचर खूप जास्त टाईम वाचू शकतं. नोट्स तयार करण्यासाठी खूप उपयोगी आहे. आणखी एक फीचर आहे AI रायटर. आजकाल ईमेल लिहायचा असो, असाइनमेंट, ब्लॉग, सोशल मीडिया कॅप्शन किंवा स्क्रिप्ट लोक AI वापरतात. नोटजीपीटीमध्ये AI रायटर आहे, पण इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. AI कधीच तुमच्या विचारांची जागा घेऊ शकत नाही. तो फक्त तुमच्या विचारांना योग्य शब्द देऊ शकतो. म्हणून AIने लिहिलेला मजकूर तसाच कॉपी पेस्ट करू नका. त्यामध्ये तुमचे थोडेफार विचार, अनुभव आणि तुमची शैली नक्की जोडा. कारण लोक AIमुळे नाही तर तुमच्यामुळे तुमचे व्हिडिओज पाहतात. मित्रांनो, आजपासून 5-6 वर्षांपूर्वी गुगल सर्च करणं ही स्किल महत्त्वाची होती किंवा इम्पॉर्टंट वाटत होते. पण आज योग्य AI टूल वापरणं ही स्किल्स बनत चालली आहेत. फरक फक्त एवढाच आहे, पूर्वी आपण माहिती शोधायचो, आज AI आपल्याला माहिती समजून द्यायला मदत करतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, AI तुमचा टीचर नाही, AI तुमचा रिप्लेसमेंट नाही. AI तुमचा असिस्टंट आहे. ज्याला योग्य प्रकारे वापरता येईल तोच भविष्यात एक पाऊल पुढे असेल. मला स्वतःला स्वाभाविक असं वाटतं की नोटजीपीटीमधले माइंड मॅप, ट्रान्सक्रिप्ट आणि AI चॅट हे 3 फीचर सर्वात जास्त उपयोगात येऊ शकतात. यापैकी तुम्हाला कोणतं फीचर सर्वात जास्त उपयोगी वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच AI टूल्स, करिअर टिप्स आणि टेक्नॉलॉजीविषयी मराठीत माहिती हवी असेल तर शिक्षण प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.